धन्वंतरीची पूजा का करावी आणि कशी करावी ते आपण पाहणार आहोत. प्राचीन काळात समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी अमृतकुंभ हातात घेऊन प्रकट झाले. ते आयुर्वेदाचे जनक आणि सर्व रोगांचे हरते मानले जातात. धन्वंतरीची पूजा केल्याने शरीर, मन आणि आत्म्याला आरोग्य, दीर्घायुष्य आणि संतुलन लाभते. धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते, कारण या दिवशी धन, आरोग्य आणि समृद्धीचे वरदान मिळते. जेव्हा आपण आरोग्याचे स्मरण करतो तेव्हा खऱ्या अर्थाने धन म्हणजे आरोग्य हेच लक्षात येते. म्हणून दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने पूजा करायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर इंस्टाग्रामवरून जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.